इथला एक चांगला आवाज अनेक स्पर्धांना आपण ज्यांचा आवाज ऐकतो अनिकेतजी कामटे सरांना तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकलत. यानंतरच्या मॅचला सुरुवात होते. एका बाजूला फौजी 11 खुंटे आणि त्यांच्या विपक्ष बोरगाव अशी लढत आहे. जर आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल याची आपण नोंद घ्या. त्यामुळे दोन्ही संघ या सूचनेकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्ही पाहताय राजू शेठ शिर्के यांची घरची कन्या लक्ष्मी अर्थात अनुश्री हिच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि उद्या अनुश्रीचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. चला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करूया. मंगेश येवले यांनी खेळ जबरदस्त केलेला आहे आणि त्या खेळाचं कौतुक आपण मुख्य व्यासपीठावरतून करूया. एका बाजूला सामनावीराचा पुरस्कार आपण मंगेश येवले यांना प्रदान करूया. खेळ चांगला राहिला आणि प्रताप दादा शिर्के राजू शेठ शिर्के यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा हा पुरस्कार ठिकाणी प्रदान केला जाईल. मंगेश येवले यांनी शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबले आणि विजयाचा कळस रवणारा फटका खेळला आणि सामना खेचून आणला आणि टीम बावधनच्या ओंजळीमध्ये गेलेली आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि टीम ब्लॅक कोबरा कुसगाव या टीमला पुढील मॅचसाठी देऊया शुभेच्छा. एका बाजूला मॅचला होती सुरुवात. एका बाजूला वैभव वाडकर आणि अमर वाडकर ही बोरगावची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि षटक क्रमांक 1 साठी खुंटे गावचे ऑलराऊंडर खेळाडू संग्राम माने. चला 20 मिनिटांचा कालावधी आहे. टीम खुंटे 2:09 होत आहेत आणि पहिला बॉल पडतोय. आपण स्कोअर बोर्ड मध्ये याची नोंद घेऊया. ओके 12व्या खेळाडूला टाइम दाखवलेला आहे. 2:09 पहिला बॉल पडतोय. संग्राम माने गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू एका बाजूला बोरगावचे एक आक्रमक फलंदाज वैभव वाडकर. क्षमता आहे या खेळाडूकडे, कौशल्य आहे, गुणवत्ता आहे. स्ट्रायकर एंडला तयार वैभव वाडकर. एका बाजूला संग्राम माने. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आयकॉन कॅटेगरीचे एकामेकासमोर. पहिला बॉल पहिलाच बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. अरे चनिया मनिया बोर खायला गोड आणि बोरगाव गावच्या वैभव वाडकर यांनी पहिल्या बॉलचं स्वागत केलंय. ताबडतोड बॉल सीमा रेषा पार. षटकार. बॉल पाठवला सीमा पार. संग्राम माने तयार. ओ सोडून दिलेला बॉल आहे. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. आपण चर्चा केली की वैभव वाडकर यांनी काय डावाची सुरुवात केली आहे बोरगाव टीमसाठी. व्हेरी फर्स्ट बॉल डावातला पहिलाच बॉल या पठ्ठ्याने सीमा रेषा पलीकडे पाठवला. परंतु संग्राम माने एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत. खुंटे गावचे गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. बॉल क्रमांक 2 घेऊन प्रगती पथावरतून संग्राम माने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. छोट्या उसळीचा बॉल आहे. पंचाने सांगितलं हाही वाईट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे पंच 1 आहे की 2 आहेत. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये आपण जोडूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. टीमची टोटल धावसंख्या आहे आता 9 धावा 0 गडी बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. वैभव वाडकर यांचं आक्रमण एका बाजूला संग्राम माने यांची गोलंदाजी. हाही बॉल सोडून दिलेला आहे. दिशेसाठी आता झगडावं लागते. पंचाने सांगितलं की आहे हा लागोपाठचा आणखीन एक वाईट बॉल आहे. पण दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा संग्राम माने यांना चांगला ठेवावा लागेल. पहिला बॉल महागडा होता परंतु आता पुढचे येणारे बॉल चांगले टाकावे लागतील. अजूनही संग्राम माने यांना 5 बॉल टाकायचे आहेत. पाठीमागे काय घडलं याचा विचार आता संग्राम माने यांना करून चालणार नाही. पुढे काय चांगलं करता येईल टीम खुंटे या टीमसाठी तो प्रयत्न करावा लागेल. कारण संग्राम माने प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत.
गोलंदाजी मार्कवरतून तयार. उसळणारा बॉल टाकलेला आहे. हाही वाईड बॉल आहे. चौथा बॉल वाईड आहे. पोलीस पाटील अमितजी चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4च्या वतीने आपलंही शब्द सुमनांनी स्वागत आहे. लागोपाठचे 4 बॉल दिशाहीन आहेत. त्याच्यामधला एकच योग्य बॉल आहे. म्हणजे अजूनही संग्राम माने यांना 5 बॉल टाकायचे आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. हो, चांगला बॉल बॅटला घेऊन आले होते वैभव वाडकर, परंतु इथे सिंगल प्राप्त होतीये. फ्लाय स्लिपला खेळाडू होते आणि फार वेळानंतर हा चांगला बॉल संग्राम माने यांनी टाकलेला आहे. पोलीस पाटील अमित चव्हाण जे पांडेगावचे आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपलंही सहर्ष स्वागत आहे या अनुश्री चषकाच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 12. गडी बाद. स्ट्रायकर एंडला अमर वाडकर बॅटिंग में तयार होतील. तब्बल आतापर्यंत 2च बॉलचा खेळ झालेला आहे आणि हे 2 बॉल योग्य टाकण्यासाठी तब्बल 6 बॉल उपयोगात आणलेले आहेत. एक पाय पुढे काढलाय. एलिव्हेशन बॉलला जास्त दिलंय. खेळाडू धावतायत. बॉल निघाला डीप कव्हरला. अडवण्याचा प्रयत्न तिकडे सुरू आहे. धावांसाठी धावाधाव खेळपट्टीवरती होतीये आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 3 धावा इथे प्राप्त केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये आणि स्ट्राईक वरती कुणाला आणलंय तर वैभव वाडकर सारख्या फलंदाजाला आणलेला आहे. वैभव वाडकर हे असे खेळाडू आहेत ज्यांनी पहिला बॉल या डावातला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवला होता. असे वैभव वाडकर स्ट्रायकरला तयार होत आहेत. एका बाजूला गोलंदाजीमध्ये संग्राम माने विकेटच्या शोधामध्ये आहेत. आतापर्यंत 3 बॉल टाकलेले आहेत. 3 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. डावकुरे आताचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत खुंटे गावचे संग्राम माने. हो, चांगलाच बॉल टाकलाय. आता सूर चांगला बसलेला आहे गोलंदाजी करताना संग्राम माने यांना, कारण वैभव वाडकरला बांधून ठेवल्या बॉलच्या पाठीमागे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणला आणि डॉट आलेला आहे. आतमध्ये घेऊन आले हा बॉल. म्हणजे अशाच प्रकारचे काही बॉल टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु ते बॉल डावीशी सोडून गेले होते. परंतु आता संग्राम माने यांनी हा बॉल चांगला टाकलाय. डॉट आलाय. धाव मिळत नाहीये. धावसंख्या 15 धावा. 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. वैभव वाडकर बॅटिंगसाठी तयार. बॅकफूट वरती गेलेत. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न आता चांगला होतोय. दुहेरीचा प्रयत्न केला. स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळतील 3. स्कोर बोर्डला पुन्हा एकदा चांगली चालना मिळते. जिथे 2 धावा होत्या तिथे आणखीन एक धाव प्राप्त होते, कारण संग्राम माने यांच्याकडे जी फेक आली ना, लगेचच त्यांनी थ्रो स्ट्रायकर एंडला केला आणि विकेट किपर यांना तो बॉल थांबवता आला नाही आणि बॉलने डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल मार्गस्थ झाला. एका धावेसाठी तब्बल धावसंख्या आहे आता 18. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. तब्बल 9 बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत. त्याच्यातले 5 योग्य बॉल आहेत आणि हा 10वा बॉल आहे आणि हा योग्य बॉल असेल का बॉलर तयार संग्राम माने. ओ, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल योग्यच टाकलाय आणि तब्बल 6 बॉल हाताळण्यासाठी संग्राम माने यांनी 10 बॉल टाकले आणि षटक क्रमांक 1 मध्ये 18 धावा खर्च केल्या. बोरगाव टीमची सुरुवात आहे धमाकेदार. पहिल्या ओव्हरमध्ये वैभव वाडकर आणि अमर वाडकर या टीमने बनवलेले आहेत धावा 18. चला, थोडीशी घाई करा. या षटकासाठी 5 मिनिटांचा कालावधी टीम खुंटे या टीमने घेतलेला आहे, त्यामुळे आपलं कौतुक आहे. परंतु अशाच प्रकारची पुढची षटकं तुम्हाला हाताळावी लागतील, याच्या पण नोंद घ्या. पॉवर प्ले संपलेला आहे. विनोद पवार वाई सिटीचे एक स्टार खेळाडू, त्यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. परंतु एका बाजूला पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज बॅटिंग केली बोरगावच्या या दोन्ही खेळाडूंनी. खास करून वैभव वाडकर यांची बॅट तळपलेली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 10 त्यांनी बनवलेले आहेत. अमर वाडकर 1 बॉलच्या पाठीमागे 3 वरती बॅटिंग करतायत. परंतु एका बाजूला फौजी 11 खुंटे संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. महेश माने महेश माने यांना आणलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण आढावा घेतला ना, तर मोहम्मद सामी हे असे खेळाडू होते ज्यांनी 6 बॉल हाताळण्यासाठी 17 बॉल उपयोगात आणले होते आणि पहिल्या ओव्हरमध्ये संग्राम माने यांना आपण पाहिलं, त्यांनी 10 बॉल टाकले आणि त्याच्यामध्ये 6 योग्य बॉल होते. महेश माने ओव्हर नंबर 2. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. खेळाडू नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हरला
ओ पहा हजर जबाबीपणा समय सूचकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे. अर्जुन यांचं कौतुक करावं लागेल. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही अर्जुन, परंतु त्यांनी अंगाच्या साह्याने बॉल अडवला. कारण अशा प्रकारचे बॉल अडवणं कठीण असतं, परंतु अर्जुन यांनी मैदानाच्या आतमध्ये शक्य केलेलं आहे आणि संघासाठी काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. एका बाजूला अमर वाडकर बॅटिंग में तयार. आक्रमण लॉंगॉनच्या डोक्यावरतून बॉल कृष्णा नदी पात्रामध्ये पाठवलाय. अमर वाडकर यांचा वार, बॉल सीमा पार, धावा मिळत आहेत 6, षटकार. तरी 26 वरती पहिला फलंदाज कोसळलाय. धक्का क्रमांक पहिला, टीम बोरगाव. बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये बोरगाव गावचा आयकॉन कॅटेगरीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किंवा ऑलराऊंडर संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. महेश माने युवा ऑलराऊंडर आहेत आणि वयाच्या 16व्या वर्षी मैदानाच्या आतमध्ये टीम फौजी 11 खुंटे या टीमसाठी गोलंदाजी करतायत आणि प्रभावित केलं. 3 बॉल टाकले, 8 धावा दिल्या, परंतु संघाला जी विकेट मिळत नव्हती ती विकेट त्यांनी संघाला मिळवून दिली. असा 16 वर्षाचा खुंटे गावचा खेळाडू महेश माने गोलंदाजी मार्गवरती आहे. प्रभावशाली गोलंदाजी केली आतापर्यंत या संपूर्ण ओव्हरमध्ये, परंतु एका बाजूला संकेत वाडकर बॅटिंगसाठी तयार. टीम बोरगाव या टीम कडून शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष. महेश माने पुन्हा तयार होतील. युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आहे. अल्पावधीमध्ये स्वतःला या खेळाडूने सिद्ध केलेला आहे आणि असा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आहे. हो इथे पहा टप्पा पडल्यानंतर पायाला बेदणारा बॉल, सिंगल धाव मिळते. विकी बंडलकर निगडी गावचे क्रिकेटर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पहिला बॉल संकेत वाडकर संयमाने खेळायला गेले, परंतु महेश माने काय गोलंदाजी केली या खेळाडूने. एक मोठा फटका या खेळाडूने खर्च केला, परंतु बाकीचे बॉल या खेळाडूने चांगलेच हाताळलेले आहेत. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी दाहकता प्रखरतेने अंमलामध्ये आणली आहे. आणि इथे पहा आणखीन एका विकेटचं पतन. महेश माने यांनी ड्रीम बॉल टाकलाय. बॉल एष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज वैभव वाडकर क्लीन बोल्ड, बिग विकेट. विकेटची आपण चर्चा करूया. प्रत्यक्षात महेश माने यांनी जो बॉल टाकलाय ना, आणि फलंदाज वैभव वाडकर हिट विकेट आहे, त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया. आणि पाताने डोक्याला हात लावला, कारण ज्या प्रकारे बॅट फिरवली त्यांनी आणि त्यानंतर बॉल बॅट यष्ट्यांवरती जाऊन आदळली. साईड अँगल पाहूया. वैभव वाडकर चांगली बॅटिंग करत होते बोरगावसाठी, परंतु इथे पहा बॅट फिरवली गोपिनी सारखी आणि पहा उजवी यष्टी आणि बॅटचा संपर्क झाला आणि बॅट यष्ट्यांना जाऊन धडकली आणि वैभव वाडकर यांना जावं लागले माघारी. आणि महेश माने कमाल केली आहे. 2 मोठ्या विकेट टिपलेल्या आहेत आणि दोन्ही स्ट्रायकर फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये रोहित आलेले आहेत. रोहित वाडकर मधल्या फळीमध्ये येत आहेत. रोहित वाडकर मधल्या फळीमध्ये येऊन चांगली बॅटिंग करू शकतात, आता करावी लागेल. संकेत वाडकर आहेत मैदानाच्या आतमध्ये सोबतीला. षटकातला शेवटचा बॉल आहे. धावसंख्येचा वेग जर तुम्ही पाहिला तर बोरगाव टीमचा चांगला आहे. हो इथे पहा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू वेगाने जात आहेत. बॉल पकडतील, टाकतील, तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना टीम बोरगावने बनवलेले आहेत धावा 29, 2 गडी बाद. आणि या षटकासाठी आता वेळ घेतलेला आहे. आपण 6 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे विनंती आहे की इथून पुढचं षटक आपण लगेच
प्रगतीपथावरती आणा टीम खुंटे. ऐकूया तोपर्यंत एक छोटंसं मधुर संगीत. टीम तुम्हाला हे षटक लवकर प्रगतीपथावरती आणावं लागेल, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यामुळे तुम्हाला विनंती की आपण घाई करा. श्रेयश हुंबरे या खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. टीम फौजी 11 खुंटे या टीमने ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. गोलंदाजीमध्ये श्रेयश यांच्या भेदकता आहे, परंतु एका बाजूला संकेत वाडकर सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. धावसंख्या 29, 29 धावा, 2 गडी बाद. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल. आडव्या बॅटने मिड विकेटला संकेत वाडकर यांनी बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॉलने घेतले भरारी. संकेत वाडकर यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. एका बाजूला संकेत वाडकर यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. श्रेयश यांच्या पहिल्या बॉलचा समाचार घेतलेला आहे आणि त्यांच्या पहिल्या बॉलचं स्वागत केलेलं आहे टीम बोरगाव आणि संकेत वाडकर यांनी षटकाराने. चला, थोडीशी घाई करावी लागेल टीम खुंटे तुम्हाला, याची आपण नोंद आणि दक्षता घ्या, कारण वेळेचं जर आपण उल्लंघन केलं तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 2 श्रेयसला कमबॅक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे काही मिश्रण आहे ते अंमलामध्ये आणावं लागेल. ऑन साईडला खेळलेला बॉल आहे. खेळाडू जाऊन पोचतील का? हो आहेत, सिंगलच मिळेल आणि याच्यावरती समाधान मानावं लागेल. आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशाही असतात ना की त्याच्यावरती आपलं समाधान मानावं लागतं आणि श्रेयसने कमबॅक चांगलं केलेलं आहे, कौतुक करावं लागेल. कारण पहिला बॉल त्यांचा महागडा होता, त्यानंतरचा बॉल अगदी छोट्या उसळीचा टाकलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे त्यांचं मनोबल वाढलं असेल. गोलंदाजी मार्गवरती तयार होत आहेत. चला टीम बोरगाव, आपल्याला विनंती की आपणही वेळ घेऊ नका. एका बाजूला रोहित आता स्ट्राईक वरती येत आहेत. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही सातत्याने बदलावी लागते. कारण कुठेतरी अशा प्रकारचं जे कॉम्बिनेशन असतं, हे कॉम्बिनेशन आपण अनेकदा पाहत आलेलो आहोत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून, की गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण ठेवताना बरेचसे अडथळे येतात. परंतु समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या वरतून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे रोहित वाडकर यांचा फ्लॅट आणि पॅरल स्ट्रोक सीमारेषा पार. धावा मिळत आहे 6. येतोय षटकार. ANJ. खेळ सारखाच केलाय. श्रेयस पुन्हा तयार. ऑन साईडला खेळलेला बॉल, मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलची वाट पाहत राहिले आणि त्यानंतर बॉल उचलतील टाकतील तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा इथे मिळालेली आहे आणि अगदी सहजतेने या 2 धावा या जोडीने पूर्ण केल्या. ऑन साईडला खेळलेला हा बॉल होता. बॉल चांगला होता, परंतु हा तो षटकार होता ज्या बॉलवरती मोठा टोला आला होता. बॉलर तयार. श्रेयस. आई बॉल ऑन साईडलाच खेळलेला आहे, परंतु यावेळेला वाईडिश लॉंगॉनचे खेळाडू बॉलवरती येतात. स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे. सिंगल धाव प्राप्त होईल. काही बॉल चांगले आणि काही बॉल महागडे, म्हणजे षटक क्रमांक जे 3 आहे ना, कभी खुशी कभी गम वाला आहे. 45 धावा, 2 गडी बाद. संकेत वाडकर यांनी जर अर्धशतक झळकवलं तर अजित वरे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या अर्धशतकाच्या खेळीसाठी असेल. एका बाजूला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. श्रेयस तयार. ओव्हर नंबर 3 चा थरार.
ऑन साइडला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी संकेत वाडकर यांचा फटका आहे तुफानी आणि संकेत वाडकर नावाची मैदानाच्या आतमध्ये आले सुनामी. बॉल सीमा पार, षटकार. संकेत वाडकर काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये आले. मोठे फटके त्यांच्या बॅट मधून येत आहेत. आतापर्यंत बॅटिंग करताना धावसंख्या 51, 2 गडी बाद, 51. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या रनवेवरती आता केलेला आहे बदल आणि या षटकासाठी पुन्हा एकदा खुंटे गावच्या ऑलराऊंडर खेळाडूला बोलवलेला आहे संग्राम माने. गोलंदाजी डावकुरे हाताने करतात आणि संग्राम माने बॅटिंग उजव्या हाताने करतात. हे त्यांच्या खेळाचं असणारं वैशिष्ट्य आहे. बरेचसे असे खेळाडू असतात जे डाव्या हाताने गोलंदाजी करतात आणि बॅटिंग उजव्या हाताने करतात. काही खेळाडू उजव्या हाताने बॉल टाकतात आणि डाव्या हाताने बॅटिंग करतात. त्याच्यामध्ये संग्राम माने एक उदाहरण आहे खुंटे गावचं, जे डावकुरे हाताने गोलंदाजी करतात. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत. पहिले षटक त्यांचं थोडंसं महागडं राहिलंय, परंतु या षटकामध्ये त्यांना कमबॅक करावा लागेल टीमसाठी. 51 वरती 2. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. स्ट्रायकर इनला बॅटिंग मध्ये डावकुरे आताचे खेळाडू रोहित वाडकर. चला मित्रांनो, खुंटे घाई करा. ओहो, यॉर्करचा वार केलीये संग्राम माने यांनी. फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन बोल. त्रिफळाचित. बसले आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी समीर वाडकर येत आहेत. मधल्या फळीमध्ये समीर वाडकर बॅटिंग करू शकतात आणि आज ती बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला धावसंख्येचा वेग चांगला आहे. 51 धावा, 3 गडी बाद. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात जी आहे ना, ही फौजी 11 खुंटे या टीमसाठी चांगली राहिली आहे, कारण या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाली आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय? त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय? आणि हा बॉल फलंदाजांना बांधून ठेवतो काय? संग्राम माने. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. कंपॅरिझन जर आपण त्यांचं पहिलं षटक पाहिलं असेल ना, हे महागडं होतं, परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये चमकदार कामगिरी करतायत खुंटे गावचे संग्राम माने. स्ट्रायकर इनला बोरगावचे समीर वाडकर तयार. मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. 8व्या बॅटने प्रहार केलाय. लांबी कमी पडलीये. लॉंग ऑफ बॉलच्या खाली आणि फलंदाज समीर वाडकर इथे माघारी. धक्का क्रमांक 4, टीम बोरगाव. धक्का क्रमांक 4 लागलाय टीम बोरगावला. एका बाजूला महेश वाडकर यांनी हॅट्रिक षटकार मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे अजित वरे साहेबांच्या माध्यमातून. एका बाजूला संग्राम माने यांच्या गोलंदाजीचा बोलबाला सध्या सुरू आहे. 3 बॉलमध्ये एकही धाव दिली नाहीये. महेश वाडकर बॅकफूट वरती जात आहेत, समोर खेळत आहेत. बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक, सिंगल मिळाले आणि जे काम महेश वाडकरांना मैदानाच्या आतमध्ये करायचं होतं ना, तेच केलंय. संकेत वाडकरला स्ट्राईक वरती आणलेलं आहे.
आणि टीम बोरगावच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे. परंतु फौजी 11 खुंटे या टीमला या विकेटसाठी जावं लागेल, कारण ही ती महत्वाची विकेट आहे संकेत वाडकर या नावाची. संग्राम माने कौतुक करावं लागेल या षटकामध्ये. काय कमबॅक केलंय, कारण मावळणारा सूर्य पुन्हा उगवतो आणि खराब वेळ बदलते आणि संग्राम माने यांची वेळ बदलली. लोअर फुल टॉस आणि इथे पहा हाताला स्पर्श करून बॉल चाललाय आता डीपला. या प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि काही धावा या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजतेने या फलंदाजांनी 3 पूर्ण केलेले आहेत आणि षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. टीमची धावसंख्या आहे बोरगावची प्रथम बॅटिंग करताना 55 धावा 4 गडी बाद. आता षटकातला शेवटचा बॉल इथे शेष आहे. संग्राम माने कौतुकास्पद गोलंदाजी ओव्हर नंबर 4 मध्ये अवघ्या 4च धावा दिल्या, 5 बॉल टाकले आणि 2 फलंदाज संग्राम माने यांनी माघारी पाठवले. धावसंख्या 55 4 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल. चला थोडीशी घाई करा. ऑन साइडला खेळलेला बॉल सिंगल मिळाले. 56 धावा धाव फलकावरती येत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम बोरगाव. चला थोडीशी आपण घाई करूया का. दोन्ही संघ टीम खुंटे आणि टीम बोरगाव. एका बाजूला संकेत वाडकर बॅटिंग करतात 5 बॉलच्या पाठीमागे 17. महेश वाडकर 2 बॉलच्या पाठीमागे 2. संग्राम माने यांचा 2 षटकांचा कोटा आता संपलेला आहे, त्यामुळे खुंटे टीमला आता फ्रेश गोलंदाजी मार्कवरती आणावा लागेल, कारण एकच गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो. कमीत कमी 4 गोलंदाज तरी तुम्हाला वापरावे लागतील आणि त्याच्यामध्ये आता 3 गोलंदाज 4 ओव्हरमध्ये वापरलेले आहेत. आता एका नवीन खेळाडूला म्हणजे फ्रेश गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणावं लागेल. संकेत वाडकर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. त्यांनी खेळ चांगला केलाय. आल्या पावली 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. बॅटिंग करताना 17 वरती बॅटिंग करतायत. ओमकार दिवटे गोलंदाजी मार्कवरती स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येत आहेत. म्हणजे डेथ ओव्हरमध्ये ओमकार दिवटे यांना आणलेलं आहे. काही खेळाडू काही टीममध्ये असे असतात ना की ते स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट असतात आणि खुंटे टीमचे स्लॉग ओव्हरचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आणि अनेकदा खुंटे टीम कडून स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येणारा ओमकार दिवटे गोलंदाजी मार्कवरती. एक युवा खेळाडू आहे ओमकार, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बॅटिंगमध्ये एक युवा ऑलराऊंडर संकेत वाडकर बॅटिंगसाठी तयार. ओव्हर नंबर 5 चा पहिला बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल. खेळाडू आहेत मिड विकेटला, बॉल वरती जात आहेत. संकेत वाडकर यांना स्ट्राईक दिलं जाईल का. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे आता कोण असेल रनआउट. रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे की कोण आता क्रॉस कुणी केलेला आहे याची पडताळणी आता केली जाईल, कारण कोण आउट असेल, कारण विकेट संकेत वाडकरांची महत्वाची आहे. क्षेत्ररक्षकाने चपळता दाखवलेली आहे फेक करताना. संग्राम माने यांनी पहा ज्या प्रकारे हा बॉल अडवला, धावत गेले आणि फेक अगदी तत्परतेने नॉन स्ट्राईक रेंजला केलेली आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे आता क्रॉस फलंदाज झालेत की नाही झालेत, आउट कोण आहे, पंच आता त्याची शहानिशा करतायत. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आता ही गोष्ट पाहिली जाईल. संकेत वाडकर आउट आहेत, कारण संकेत वाडकर क्रॉस करू शकले नाही आणि संग्राम माने यांनी फेक अगदी जलद गतीने केलेली आहे. त्यामुळे संकेत वाडकर यांना जावं लागेल माघारी, कारण स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला, परंतु क्रॉस होऊ शकले नाही असं तिसऱ्या पंचाने ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे संकेत वाडकर धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. काय चपळता दाखवली या खेळाडूने. आणि वेळेप्रसंगी तुम्ही कोणता निर्णय घेताना हा फार महत्वाचा आहे. आणि संग्राम माने यांनी निर्णय घेतला की नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली पाहिजे आणि ती फेक अगदी तत्परतेने केली. शुभम मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजूनही या ओव्हरमध्ये
5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा कुटाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना टीम बोरगावला. फ्रंटलाईन फलंदाज आउट होऊन माघारी गेलेले आहेत. ऑन साइडला खेळलेला फटका पुन्हा एकदा बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो. संग्राम माने पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळाले. आता फेक स्ट्रायकर इनला केली. सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फौजी 11 खुंटे विपक्ष बोरगाव असा रंगलेला सामना. बॅटिंग मध्ये सुरुवात बोरगावने काय धमाकेदार केली. वैभव वाडकर सारख्या खेळाडूने वेरी फर्स्ट बॉल सीमारेषा पार पाठवला होता आणि टीम बोरगावला सुरुवात ही धडाकेबाज करून दिली होती. परंतु त्यानंतर ओव्हर नंबर 4 मध्ये धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला, कमी झाला आणि काही विकेट्स टीम बोरगावने गमावल्या. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका अद्यापही आलेला नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3च धावा या ठिकाणी आतापर्यंत मिळालेल्या आहेत. म्हणजे षटक क्रमांक 4 आणि षटक क्रमांक 5 टीम खुंटे या टीमसाठी चांगला आहे. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये बोरगावने खेळ चांगला केलाय. फटका आता खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा चौकार बोरगाव टीमसाठी. शुभम क्रमांक 7 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि आपली बॅटिंगची लकब मैदानाच्या आतमध्ये दाखवले प्रकर्तेने. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि यावेळेला आता क्षेत्ररक्षक फलंदाजांना रोखू शकले नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. षटकातला शेवटचा बॉल आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. 2 विनिंग टीम मध्ये पुढची मॅच होणार आहे. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल ना त्या संघाला कुसगाव विरुद्ध 2 हात करावे लागतील. शेवटचा बॉल इथे आलेला आहे तो डॉट. षटक क्रमांक 5 चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना बोरगावने बनवलेले आहेत धावा 66 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत फौजी 11 खुंटे या टीमला धावा 67. येणारे बॉल 30. लावा. चला टीम बोरगाव फिल्डिंग लावा. मित्रांनो मॅच आहे फौजी 11 खुंटे आणि त्यांचे विपक्ष बोरगाव. टॉस जिंकला होता टीम खुंटे या टीमने आणि निर्णय घेतला होता की आम्ही गोलंदाजी करतोय. बोरगावला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. वैभव वाडकर 6 बॉल खेळले, 10 बनवल्या. व्हेरी फर्स्ट बॉल डावातला पहिला बॉल वैभव वाडकरने सीमारेषा पलीकडे पाठवला होता. अमर वाडकर यांनी आक्रमण केलं होतं. काही बॉलवरती 4 बॉलच्या पाठीमागे 11 त्यांनी बनवल्या आणि त्यानंतर संकेत वाडकर 6 बॉल 18. मधल्या फळीमध्ये क्रमांक 3 वरती त्याने खेळ चांगला केला. त्यानंतर कौतुक करावं लागेल रोहित वाडकर यांचं, 11 त्यांनी बनवल्या. समीर आज खास काही करू शकले नाही. महेश 3 धावा आणि शुभमचं कौतुक करावं लागेल. शेवटी येऊन धावसंख्येचा वेग थोडासा त्यांनी वाढवला. हे संपूर्ण बॅटिंग कार्ड आहे. एक्स्ट्रा 5 आहेत आणि रन रेट जर आपण पाहिलं ना तर 13.20 आहे. म्हणजे या सरासरीने टीमने बॅटिंग केलेली आहे. 13.20 च्या सरासरीने टीम बोरगावने बॅटिंग केली.
चला टीम खुंटे बॅटिंग ऑर्डर पाठवा. परंतु खुंटे टीमने केलेली गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर त्याच्यामध्ये संग्राम माने पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे राहिले होते, कारण पहिल्या षटकामध्ये संग्राम माने यांनी 18 खर्च केल्या, परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये आले, 2 गडी टिपले आणि फार कमी धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या. अवघ्या 5 इकॉनॉमी राहिली 11.50 ची. महेशचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे या युवा खेळाडूने षटक हाताळलं. 11 दिल्या धावा, जरी 11 दिल्या ना तरी या खेळाडूने महत्वाचे 2 फलंदाज माघारी पाठवले. श्रेयश खास काही करू शकले नाही, 22 धावा त्यांनी दिल्या आणि ओमकार दिवटे स्लॉग ओव्हर मध्ये आले, 10 दिल्या. चला काय करा, आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी येते. संग्राम माने आणि बंटी शिर्के ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खुंटे टीमची मार्गस्थ होते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. ज्या जोडीवरती दारोमदार फार मोठा असेल, कारण सुरुवात कशी राहील याच्यावरती बरचसं काय अवलंबून असेल टीम फौजी 11 खुंटे या टीमचं. तुम्ही पाहताय राजू शेठ शिर्के यांची कन्या अनुश्रीच्या वाढदिवसानिमित्त अनुश्री चषक, आणि उद्या मित्रांनो अनुश्रीचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त हे 4थं पर्व पुन्हा एकदा आपल्या भेटी आलेलं आहे. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 असं म्हणतात. ज्या घरी मुलगी जन्माला येते त्या घरी समजायचं लक्ष्मी आली, आणि राजू शेठ शिर्के यांच्या घरची लक्ष्मी अर्थात त्यांची कन्या अनुश्री हिचा उद्या वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावामध्ये आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आस्वाद घेत आहोत अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 चा. मॅचचा सुरुवात होईल. स्ट्रायकर जोडी आलेली आहे, बंटी शिर्के आणि मैदानाच्या आतमध्ये संग्राम माने. वैभव वाडकर गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत बोरगावचे. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली होती, आता गोलंदाजी चांगली मैदानाच्या आत करावी लागेल, परंतु बॅटिंग मध्ये खुंटे गावचे ऑलराऊंडर खेळाडू संग्राम माने. हे खेळाडू जर तुम्ही पाहिले ना तर आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू आहेत, एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. ज्यावेळेस संग्राम माने गोलंदाजी करत होते ना त्यावेळेस वैभव वाडकर बॅटिंग करत होते. आता वैभव वाडकर गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत आणि संग्राम माने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे अशा प्रकारचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल, मॅचचा सुरुवात. पहिलाच बॉल भिरकवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉट आलाय. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. संग्राम माने उजव्या हाताने बॅटिंग करतात, डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करतात, परंतु वैभव वाडकरचा पहिला बॉल चांगला आहे, लाजवाब आहे. डॉट आलाय. वैभव वाडकर पुन्हा तयार गोलंदाजी मार्गवरतून. मॅन फ्रॉम बोरगाव. बॅटिंग मध्ये संग्राम माने, एक प्रतिभावंत ऑलराऊंडर. दोन्ही खेळाडू प्रतिभावंत आहेत. समोर खेळलाय, खेळाडू येतील का? हो आले, परंतु बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. संग्राम माने यांचा वार. मॅच मध्ये संग्राम माने यांनी आता पलटवार केलाय, काउंटर अटॅक केलेला आहे दुसऱ्याच बॉलवरती, आणि वैभव वाडकर यांचा बॉल पाठवलेला आहे सीमारेषा पलीकडे. वैभव वाडकर पुन्हा तयार. पहिला बॉल चांगला, दुसरा बॉल महागडा. आता बॉल डीपी स्क्वेअर लेगला निघाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक संग्राम माने यांचा फटका आलाय कडक. बॉल सीमारेषा पार. धावा मिळत आहे 6. षटकार. पलीकडे 6 धाब्यांसाठी संग्राम माने मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग करतायत. वैभव वाडकर पहिला बॉल चांगला होता, परंतु आता शेवटचे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. बोरगावचे एक गुणवंत ऑलराऊंडर आहेत वैभव वाडकर, गोलंदाजी मार्गवरती आहेत. षटक क्रमांक 1 म्हणजे पॉवर प्लेचं हे षटक वैभव वाडकर यांच्या नावी आहे.
अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला आपण थोडीशी घाई करूया, कारण वेळेची बंधनं आहेत. जर वेळेचं आपण उल्लंघन केलं तर एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बॅटिंगमध्ये संग्राम माने या नावाचं वादळ आलेलं आहे. वेळेची अचूकता संग्राम माने यांना साधता आली नाहीये, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल आणि बंटी शिर्के यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे बॉल क्रमांक 5 वरती. 4 बॉलचा खेळ आता समाप्त होतोय. चांगला बॉल वैभव वाडकर यांनी हाताळलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे वेळेची अचूकता संग्राम माने यांना या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बंटी शिर्के पहिल्यांदा स्ट्राईक करतील. वैभव वाडकर निघालेत. हो, चांगला बॉल. कव्हर्सला खेळाडू आहेत. एका हातामध्ये बॉल अडवतात. डायरेक्ट हिट होईल का? पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. बंटी शिर्के डेंजरस एंडला. आता तिसरे पंच पाहणी करतील प्रत्यक्षात बंटी शिर्के पोचलेत का. आणि पहा बंटी शिर्के यांनी क्रीज सोडलेला आहे, परंतु पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. ही खेळाडू वृत्ती आहे, कारण कुठेतरी बंटी शिर्के यांनी जाणलेलं आहे की आपण फ्रेम मध्ये नाही आहोत, परंतु पंचांचा निर्णय पेंडिंग आहे, कारण ऑनफिल्ड पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. आणि OUT आउट. पहा बंटी शिर्के मैदानाच्या बाहेर गेले, कारण खेळाडू वृत्ती किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. पंचांच्या निर्णयाची बंटी शिर्के यांनी वाटही पाहिली नाही. बंटी शिर्के यांनी पाहिलं की आपण धाव घेताना कमी पडलेलो आहोत, आपण क्रीज पर्यंत पोहोचू शकलो नाही आहोत, आणि त्यामुळे पहा बंटी शिर्के यांनी क्रीज सोडलं, खेळपट्टी सोडली आणि पहा चांगली फेक. कौतुक करावं लागेल. तर प्रसाद खलाटे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतात खुंटे गावचे. आल्या पावली प्रसाद खलाटे यांनी बॉल पाठवलाय सीमा, माफ करा, संग्राम माने यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 4 चौकार. हो, थँक्यू. संग्राम माने यांचा हा टोला चाललाय सीमारेषा पलीकडे. सर्व 4 धावेंसाठी काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. संग्राम माने यांनी काउंटर अटॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्युत्तर दिलेलं आहे 15 धावांनी. ज्यावेळेस बोरगावने बॅटिंग केली होती, पहिल्या ओव्हरमध्ये बोरगावने बनवल्या होत्या धावा 18. आता त्याचं प्रतिउत्तर देताना संजय जाधव फौजी 11 या टीमने बनवलेले आहेत धावा 15. एक गडी बाद. ओव्हर नंबर 2 साठी आता बोरगावचा एक युवा ऑलराऊंडर गोलंदाजी मार्गवरती येतोय. संकेत वाडकर गोलंदाजी मार्गवरती येत आहेत ओव्हर नंबर 2 साठी. बॅटिंगसाठी आता प्रसाद खलाटे पहिल्यांदा स्ट्राईक वरती येत आहेत. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. क्षमता आहे या खेळाडूकडे. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु एका बाजूला वेगावरती स्वार होणारा संकेत वाडकर गोलंदाजी मार्गवरतून निघेल ओव्हर नंबर 2 साठी. वेग आहे संकेत वाडकरच्या गाठीशी. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत ओव्हर नंबर 2 साठी. प्रसाद खलाटे आज कशा प्रकारचा खेळ करतील याच्यावरती बरंचसं काय अवलंबून असेल, कारण संग्राम माने मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. फटका चांगला होता, कारण बॉल बॅटच्या मधोमध घेतला होता, परंतु या बॉलवरती रन्स फक्त एकच मिळेल. संकेत वाडकर यांचा अक्कूट टप्प्याचा बॉल आहे. एका बाजूला बोरगाव संघ दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे, तर खुंटे संघ दुसऱ्या एका चांगल्या पार्टनरशिपच्या शोधामध्ये आहे. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल सिंगल मिळतीये. तुम्ही पाहताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. कृष्णेच्या काठी बसले पसरणी गाव आणि त्या गावामध्ये रंगलाय अनुश्री चषकाचा थरार. संकेत वाडकर निघालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटवरचा हात जो आहे तो निसटला, म्हणजे हँडल
एका हातामध्ये बॅटचा आला आणि दुसरा हात निसटला प्रसाद खलाटे यांचा बॅटिंग करताना. त्यामुळे कुठेतरी ग्रीप चांगली पकडावी लागेल बॅटची प्रसाद खलाटे यांना, कारण स्ट्रोक थोडासा मिसटाइम झाला. बॉल क्रमांक 3. आक्रमण केलंय, आकाशाला गवसणी घालत बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. प्रसाद खलाटे यांच्या बॅट मधून आलाय मोठा टोला, त्यांच्या बॅटचा बोलबाला, षटकार. संकेत वाडकर यांनी बॉलचा वेग काढून घेतला आणि प्रसाद खलाटे यांनी बॉल तो खेळला डिक्लेअर झोन मध्ये, कारण याची अपेक्षा केली नव्हती प्रसाद खलाटे यांनी बॅटिंग करताना. आणि त्यानंतर शेवटी बॅटला घेऊन आले, तोपर्यंत बॉल अगदी जवळ आला होता आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे. म्हणजे कमी गतीच्या बॉलला प्रसाद खलाटे ओळखू शकले नाही आणि हे चातुर्य संकेत वाडकरांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता, असणारी विविधता अंमलामध्ये आणलेली आहे. 4 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 23. शेवटचे 2 बॉल. हो, हाही बॉल चांगलाच टाकलाय, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये लेग बायची धाव प्राप्त होते या बॉलच्या पाठीमागे. 67 धावांचं टार्गेट आहे बॅटिंग करताना. आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 24, बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 43. शेवटचा बॉल षटकातला बाकी आहे. संकेत वाडकर 5 बॉलच्या पाठीमागे 9 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. संकेत वाडकर एका बाजूला, प्रसाद खलाटे 5 बॉलच्या पाठीमागे 9 वरती बॅटिंग करतायत. संग्राम माने 5 बॉल खेळलेले आहेत, 15 वरती बॅटिंग करतायत. षटकातला शेवटचा बॉल चांगलाच टाकलाय, वेगाने टाकलाय, डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे 24. आता 18 बॉल 43 ची गरज. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत. वाडकर ओव्हर नंबर 3. एका बाजूला संग्राम माने, गाव खुंटे. फुल टॉस बॉल, नो बॉल आहे आणि +1 धावा मिळतील 2. या बॉलच्या पाठीमागे बीमर हाताळलेला आहे. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे, याची आपण नोंद घ्या. आणि हा फुलटॉस बॉल आहे आणि तो पाठवलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. संग्राम माने स्ट्रायकर एंडला आहेत. रोहित वाडकर यांना चांगले बॉल टाकावे लागतील, अशा प्रकारचे बॉल टाळावे लागतील आणि संग्राम माने यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी उमेद खुंटे गावची. फ्री हिटचा बॉल, अग्निदिव्यातून जावं लागेल रोहित वाडकर यांना. फ्री हिटचा बॉल, वेळेची अचूकता. संग्राम माने यांना या फटक्याच्या पाठीमागे साधता आलेली नाहीये. वेळेची अचूकता फार महत्वाचा घटक आहे, कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली तर ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी आहे सांगता येत नाही. त्यामुळे जी काय वेळ आहे तिचा सदुपयोग तुम्हाला करावा लागतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये देखील वेळ तितकीच महत्वाची आहे. तुम्हाला वेळेची अचूकता साधावी लागते. परफेक्ट टायमिंग या गोष्टीला फार मोठं महत्व आहे. रोहित वाडकर यांनी कमबॅक केलाय. 5 बॉल टाकायचे आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे संग्राम माने. संग्राम माने लाईन मिस करून बसताय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, डॉट आलाय.
धाव मिळत नाहीये. या बॉलच्या पाठीमागे पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, लाईन मिस करून बसले संग्राम माने. डॉट येतोय. धावसंख्या जैसे थे 26 वरती 1. संग्राम माने यांना चालावं लागेल, टीमसाठी लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. एका बाजूला वैभव वाडकर यांची धारदार गोलंदाजी. ओ हाई बॉल संग्राम माने यांना प्रश्न विचारतोय. डॉट आलाय. संग्राम माने प्रत्युत्तर याही बॉलवरती देऊ शकले नाही. हाई बॉल खाली राहिलाय. डॉट आलाय. प्रश्न रूपी येणाऱ्या बॉलला आज संग्राम माने यांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे. संग्राम माने यांना आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. 3 बॉल डॉट. संग्राम माने पुन्हा एकदा निराश, हताश होत आहेत, कारण ज्या प्रकारे 4 बॉल डॉट खेळलेले आहेत. संग्राम माने मैदानाच्या आतमध्ये थोडेसे हताश होत आहेत, परंतु कमबॅक करावं लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. संग्राम माने यांना स्वतःच्या वाटा स्वतःला शोधाव्या लागतील. ज्या विजयाच्या दिशेने जातील. 26 धावा, 1 गडी बाद, 67चं टार्गेट आहे. म्हणजे बनवायच्या 41 धावा, येणारे बॉल 13. ओ हाई बॉल अंगाला भेटतोय संग्राम माने. आज मात्र या ओव्हर मध्ये नावाप्रमाणे बॅटिंग करू शकलेले नाहीयेत. रोहित वाडकर, काय षटक हाताळलं या खेळाडूने. एका बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 5 बॉल टाकले, 2 धावा खर्च केलेले आहेत. कमालीचं षटक रोहित वाडकर. वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळाडूने केली आहे. षटकातला शेवटचा बॉल. प्रसाद तयार. ओ हाई बॉल एस्टांचा वेध घेतोय. फलंदाज प्रसाद क्लीन बोल्ड, त्रिफळाची. तू आज कुछ कर तो सही. आणि आज संग्राम माने यांना फौजी 11 खुंटे या टीमसाठी काहीतरी करावं लागेल. हा खेळाडू या मॅचची मोठी उमेद आहे. टीम खुंटे या टीमची. तर एका बाजूला गोलंदाजी मार्क वरती बोरगावचा ऑलराऊंडर खेळाडू संकेत वाडकर, ओव्हर नंबर 4 साठी. ओ आकूट टप्प्याचा बॉल टाकलाय संग्राम माने यांना. हाई बॉल प्रभावित करतोय. सिंगल मिळतीये या बॉलच्या पाठीमागे. आता बनवायच्या आहेत धावा 39. येणारे बॉल 11 आहेत. 11 बॉल, 39 धावांची गरज. तू थोडासा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा संग्राम माने चल अब तेरी बारी है. संग्राम माने यांना ती वेळ आणावी लागेल. एका बाजूला संकेत वाडकर यांची धारदार गोलंदाजी. संकेत वाडकर पुन्हा तयार. ओ हाई बॉल खाली राहिलाय. डॉट आलाय. संग्राम माने सामना खेचून आणतील का. टप्पा पडल्यानंतर जे बॉल खाली राहतायत ना, हेच बॉल टीम खुंटे या टीमला अडचणीमध्ये आणतायत, संकट वाढवतायत. आज संकटांना शरण जाऊन चालणार नाही, तर त्या संकटांवरती मात करावी लागेल टीम खुंटे या टीमला. बॉल क्रमांक 3 सोडून दिलेला बॉल आहे. पंच सांगतायत की दिशाहीन बॉल आहे संकेत वाडकर यांचा, आणि संकेत वाडकर यांना या गोष्टी टाळाव्या लागतील. 10 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. त्या 38 अजूनही बाकी आहे. 29 धावा धाव फलकावरती येत आहेत. 10 बॉल 38चा सामना. संकेत वाडकर वेगावरती स्वार होणारा हा खेळाडू आहे. थाय पॅडला जाऊन भेदणारा बॉल आहे आज संग्राम माने.
यांना आपल्या बॅटिंगची लकब मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. आज आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अनेक संकट मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु त्या संकटांना प्रतिउत्तर द्यावं लागेल. अनेक वेळा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल ना, ध्येय तेच ठेवा. ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला, कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. त्यामुळे संग्राम माने यांना नवीन वाटा शोधाव्या लागतील. 9 बॉल 38 ची गरज. संग्राम माने पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट येतोय. धाव काय मिळायला तयार नाहीये. आता समीकरण पुन्हा एकदा बिघडतंय. समीकरण तेच राहतंय आणि बॉलची संख्या कमी होतीये. 8 बॉल 38 ची गरज आहे. आता प्रत्येक बॉल सीमारेषा पार पाठवावा लागेल. संग्राम माने स्ट्रायकरला तयार. कठीण समय में सबसे बडा सहारा उमेद होतीये आणि खुंटे गावची उमेद. संग्राम माने यांना आणखीन एक बॉल डॉट आलाय. 7 बॉल 38 ची गरज. 7 बॉल 38 38 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये संकेत वाडकर, काय गोलंदाजी केली या खेळाडूने. प्रभावशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 38 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. संग्राम माने ऑन साइडला खेळलेला बॉल बनवायचा आहे धावा. आता 37. येणारे बॉल 6. आता 6 बॉल 37 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. ओव्हर नंबर आता 5 साठी गोलंदाजी मार्कवरती अमर वाडकर यांना आणलेला आहे. मित्रांनो, आयुष्य असो किंवा क्रिकेट, जोपर्यंत आयुष्याच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती शेवटचा बॉल पडत नाही ना, तोपर्यंत हार कधी मानू नका. ऑन साइडला खेळलेला बॉल आणि या बॉलवरती आता मोहर काय लागेल तर पंच काय सांगतील या ठिकाणी. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे, म्हणजे बनवायचे आहे धावा 36. येणारे बॉल 5. जो संघ आता प्रयत्नवादी होता, खुंटे संघ आता होईल नशीबवादी. ओव्हर नंबर 5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रोहित वाडकर यांनी काय गोलंदाजी केली. मॅचला पूर्णपणे कलाटणी देऊन टाकली. तोपर्यंत खुंटे टीमचा खेळ चांगला सुरू होता, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये धावा येऊ शकल्या नाही. प्रेशर वाढत गेला. संकेत वाडकर आले. त्यांनी पुन्हा एकदा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. आणि आज संग्राम माने 17 बॉलच्या पाठीमागे 18 बनवलेले आहेत. संग्राम माने आज बॅटिंग करताना आपली लकब मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकले नाहीत. ज्या प्रकारे क्रिकेटच्या पटलावर त्यांची नावलौकिकता आहे. ओ, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. धाव मिळत नाहीये. एखादा दिवस मित्रांनो एक आशा घेऊन येतो, एक अनुभव देऊन संपत असो. त्यामुळे जीवनाच्या जडणघडणीमध्ये अनुभवाची शिदोरी तुमच्या सोबत असणंही महत्वाचं आहे. एका बाजूला अमर वाडकर 3 बॉल टाकलेले आहेत. अवघ्या 2 धावा खर्च करतायत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. चला, टीम ब्लॅक कोबरा कुसगाव आपण रिपोर्टिंग करा आणि या सामन्याचा रिझल्ट जसा लागेल, विनिंग टीमला प्रथमतः टॉससाठी यावं लागेल. टीम ब्लॅक कोबरा कुसगाव टॉससाठी या. ओझवस्टीच्या बाहेरचा बॉल इथे आलेला आहे. तो डॉट. धाव आता मिळणार नाहीये. याही बॉलच्या पाठीमागे अंतर फार मोठं वाढलं. आता धावसंख्येचा पाठलाग करताना आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त ती म्हणजे औपचारिकता. आणि आता हा सामना गेलेला आहे तो आता म्हणजे औपचारिकतेच्या दिशेने. फौजी 11 खुंटे या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा केली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना, परंतु धावसंख्येमधलं अंतर वाढतच गेलं. आता शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. चला, ब्लॅक कोबरा कुसगाव आणि जो संघ जिंकेल त्या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की तुम्हाला धावत टॉससाठी यावं लागेल. याची आपण नोंद घ्या. त्यामुळे टॉस करूया. 2 मिनिटांचा कालावधी त्यानंतर तुम्ही घ्या, चालेल. आणि इथे सामना बोरगावने जिंकलेला आहे. फौजी 11 खुंटे आपलं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतलात.
तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपले मनपूर्वक आभार. आणि प्लेअर ऑफ द मॅच ज्याने ओव्हर नंबर 3 हाताळलं आणि मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली, रोहित वाडकर ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. सामनावीराचा पुरस्कार डावकुरे हाताचा खेळाडू ज्याने बॅटिंग करताना धावा कुटलेल्या आहेत 11 आणि गोलंदाजी करताना धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 आणि मॅचला मिळाली कलाटणी आणि बोरगाव टीमने सामना जिंकलेला आहे. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा या रोहित वाडकर आपण